कैलासवासी बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालय वर्ग FIB विषय भारतीय आर्थिक पर्यावरण या अंतर्गत आपण कृषी पर्यावरण म्हणजे काय हा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक पर्यावरण म्हणजे काय या संदर्भात माहिती बघणार आहोत. आर्थिक पर्यावरणाचा विचार करताना निसर्गाने मानवाला नैसर्गिक साधन संपत्ती दिलेली आहे. कोणत्याही देशाचा विकास त्या साधन संपत्तीवर अवलंबून असतो. प्रामुख्याने पर्यावरणामध्ये पाणी, हवा, अन्न हे घटक शुद्ध असतील तर मानवाचं आरोग्य हे चांगलं राहू शकतं. त्यासाठी पर्यावरणाचं संरक्षण करणं हे मानवाचं कर्तव्य आहे. अलीकडील काळामध्ये विकासाच्या गोंडस नावाखाली नैसर्गिक साधन संपत्तीचा वारेमाप वापर केला जातो. त्यातून पर्यावरणीय समस्या निर्माण होताना दिसतात. म्हणून या समस्या कमी करणं आणि आर्थिक विकास साध्य करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आर्थिक पर्यावरण म्हणजे काय? आर्थिक पर्यावरण म्हणजे बाजारपेठ निर्मित प्रदूषणाच्या अतिरिक्त उत्पादनाचा समावेश आर्थिक पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये केला जातो. की ज्या ठिकाणी उत्पादनाचा समावेश आर्थिक पर्यावरणामध्ये असतो अशा प्रकारचं शास्त्र म्हणजे आर्थिक पर्यावरण शास्त्र होय. त्याचबरोबर दुसरी व्याख्या आहे, ज्या शास्त्रात उत्पादनावर होणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांच्या परिणामाचा अभ्यास केला जातो त्याला आर्थिक पर्यावरण असे म्हणतात. आर्थिक पर्यावरण आणि पर्यावरणीय समस्या हा जवळचा घटक असल्याने दोन्हीचा संबंध हा विकासाशी येत असतो. म्हणून दोन्ही घटकांचा संबंध विचारात घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. आर्थिक पर्यावरणाचा विचार करताना आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. आर्थिक पर्यावरणावर पुढील घटक परिणाम करत असतात. यामध्ये आर्थिक घटक म्हणजेच एकूण आर्थिक घटकात रोजगार, उत्पन्न, चलन विस्तार, भाववाढ, व्याजदर, उत्पादकता आणि संपत्ती इत्यादीचा प्रामुख्याने समावेश होतो. या घटकांमध्ये उपभोक्त्यांच्या खरेदी विक्री संख्येवर प्रामुख्याने त्याचा परिणाम होतो. म्हणून आर्थिक घटक हे विचारात घ्यावे लागतात. दुसरा घटक आहे राजकीय घटक. राजकीय ध्येय धोरणांचा प्रामुख्याने कृषी पर्यावरणावर परिणाम होत असतो. एखाद्या देशामध्ये धर्म, निवडणुका, युद्धे, भौगोलिक स्थान इत्यादी घटकांचा राजकारणावर परिणाम होऊन त्याचा आर्थिक पर्यावरणावर परिणाम होतो. विशेषतः सरकारची ध्येय धोरणं हे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करत असतात. म्हणून राजकीय घटकांचा देखील यामध्ये विचार केला जातो. तिसरा घटक आहे तंत्रज्ञान आणि उद्योजकता. उद्योजकता व नाविन्य हे महत्त्वाचे घटक आहेत. कोणत्याही देशाच्या आर्थिक पर्यावरणास हे घटक प्रभावित करत असतात. आणि म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ शुम्पीटर हा असं म्हणतो, आर्थिक विकास हा तांत्रिक प्रगतीवर आणि नवकल्पनावर अवलंबून आहे. विकसनशील देशात कार्यक्षम आणि सक्षम उद्योजकांची कमतरता आहे. म्हणून ती कमतरता कमी करण्यासाठी प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा विकास करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तंत्रज्ञान आणि उद्योजकता हे जे घटक आहे ते आर्थिक पर्यावरणावर परिणाम करीत असतात. आणि चौथा घटक आहे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक.
सामाजिक आणि सांस्कृतिक घटकामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या, सांस्कृतिकपणा, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी घटकांचा परिणाम होतो. त्याचबरोबर नीतिमूल्ये, आवड, जीवनशैली इत्यादी घटकसुद्धा आर्थिक पर्यावरणावर प्रामुख्याने परिणाम करीत असतात. आता आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना विचारात घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेच्या कोणत्या स्थानी आहे याचा प्रामुख्याने या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने काही घटकांचा विचार करावा लागतो. त्यामध्ये विशेषतः राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर देशातील नागरिकांनी देशात आणि विदेशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजे त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न होय. एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे किती आहे त्यावरून त्या देशाचा जागतिक क्रमवारी विचारात घेतली जाते. दुसरा घटक आहे लोकसंख्या. एखाद्या देशाची लोकसंख्या ही किती आहे. भारतासारख्या देशाची लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे. एका बाजूला वाढती लोकसंख्या ही समस्या असली तरी दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येचा योग्य पद्धतीने वापर करून घेतल्यास ती देशाच्या आर्थिक विकासाला मदत करत असते. भारतामध्ये लोकसंख्या जास्त असली तरी भारतात तरुणांची संख्या ही अधिक आहे. म्हणून अशा लोकसंख्येचा देखील जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना करताना विचार करावा लागतो. तिसरा घटक आहे शेती. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं स्थान किती आहे यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या देशांचा विचार जर केला, इंग्लंड, अमेरिका, जपान, थायलंड, पाकिस्तान, चीन, भारत, यामध्ये प्रामुख्याने भारताची एकूण जी लोकसंख्या आहे ती 47% शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे आणि एकूण शेती क्षेत्रातील भारताचा जो वाटा आहे तो जागतिक क्रमवारीमध्ये 17% इतका आहे. तर शेतीचा विचार या ठिकाणी केला जातो. उद्योग क्षेत्राचा देखील विचार प्रामुख्याने केला जातो. आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये औद्योगिकीकरणाला विशेष महत्त्व आहे. म्हणून भारतामध्ये औद्योगिक विकास घडवून येणं गरजेचं आहे. जागतिक क्रमवारीमध्ये वेगवेगळ्या देशांच्या तुलनेमध्ये भारताचा विचार केला तर देशांतर्गत उत्पादनातील भारताचा उद्योग क्षेत्राचा जो वाटा आहे तो 30% आहे. इंग्लंडचा 19.8% आहे. अमेरिकेचा 20.5% आहे. तर भारतामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा हा आपल्याला 30% असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर सेवा क्षेत्र हा देखील महत्त्वाचा घटक आहे. सेवा क्षेत्रांचा एकूण देशांतर्गत उत्पादनाची हिस्सा हा किती आहे. प्रामुख्याने 2014च्या आकडेवारीनुसार वेगवेगळ्या देशांचा विचार करता भारतामध्ये एकूण 53% इतका हा सेवा क्षेत्राचा वाटा आहे. एकूणच सेवा क्षेत्राचा वाटा हा सातत्याने आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसतो. या विविध मुद्द्यांवरून भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेची कोणत्या स्थानावर आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आपण भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने या ठिकाणी विचारात घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करताना भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक प्रकारची आव्हानं हे दिवसेंदिवस निर्माण होताना दिसतात. या आव्हानांमध्ये प्रामुख्याने लोकसंख्या हे एक महत्त्वाचं आव्हान आहे. भारताची झपाट्याने वाढत जाणारी लोकसंख्या हा आर्थिक विकासातील एक मोठे आव्हान आहे किंवा समस्या आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951मध्ये भारताची जी लोकसंख्या होती ती 36.1 कोटी इतकी होती आणि आज 2018-19 जर विचार केला तर भारताची लोकसंख्या ही 136 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे.
दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक साधनसामग्री. कोणत्याही प्रदेशाचा किंवा देशाचा विकास तिथे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक आणि मानवी साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. भारतामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती ही मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तिचा योग्य पद्धतीनं वापर होणं गरजेचं आहे. भारतात जमीन, पाणी, जंगलसंपत्ती, खनिज संपत्ती इत्यादी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु भांडवलाच्या टंचाईमुळे या साधनसामग्रीचा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वापर होताना आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर भूमापन साधनसामग्रीमध्ये एकूण भौगोलिक क्षेत्र हे किती आहे याचा विचार केला जातो. भारतामध्ये 329 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापैकी मोजणी झालेलं जे क्षेत्र आहे 305 दशलक्ष हेक्टर इतकं क्षेत्र आहे आणि 14% क्षेत्र हे नापीक आहे. म्हणून हे जे नापीक क्षेत्र आहे ते शेती उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आणणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जंगलसंपत्तीचा देखील विचार केला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जंगलसंपत्ती ही किती प्रमाणामध्ये आहे आणि या जंगलसंपत्तीचा किती प्रमाणात वापर केला जातो हे देखील महत्त्वाचं आहे. जंगलसंपत्तीबरोबरच जलसंपत्ती हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील पाणी हे समुद्र, तलाव, सरोवरे, भूपृष्ठ, भूगर्भ, बाष्प इत्यादी स्वरूपामध्ये प्राप्त होते. पृथ्वीवरील 97.2% पाणी सागरजल असून ते खारट आहे. फक्त 2% पाण्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. तर अशा पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे. भारतामध्ये सरासरी पर्जन्यमान 1100 मिलीमीटर आहे आणि भारताची भूराष्ट्रीय जलसंपदा 1869 घन किलोमीटर इतकी आहे. तर अशा या जलसंपत्तीचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचे आव्हान हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आहे. खनिज संपत्ती देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. खनिज संपत्तीमध्ये कच्चे लोखंड, कोळसा, अभ्रक, मॅग्नीज इत्यादींचे साठे मोठ्या प्रमाणात आहे. ॲल्युमिनियम, तांबे, गंधक, शिसे, सोने, चांदी, निकेल, पेट्रोलियम इत्यादींचे साठे अपुरे आहेत. तर अशा या खनिज संपत्तीचा योग्य पद्धतीनं वापर होणंसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर ऊर्जा. भारतात कोळशाच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. भारतात 80% विद्युत शक्ती ही कोळशाच्या साहाय्याने निर्माण केली जाते. वेगवेगळ्या कारणांसाठी कोळसा लागतो. उदाहरणार्थ रेल्वेला मोठ्या प्रमाणात कोळसा लागतो. पोलाद वीज निर्मितीसाठी कोळशाची मागणी सतत वाढत आहे आणि म्हणून अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी जंगलसंपत्तीचा नाश केला जातो. म्हणून योग्य प्रकारची ऊर्जेचे स्रोत निर्माण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षण. भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये होणं आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकूण शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते अजूनही अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी वाढत नाही. शिक्षण वाढवण्यासाठी सरकारने अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले असले तरी शिक्षणाचा हेतू अजून 100% या ठिकाणी आपल्याला साध्य झालेला दिसून येत नाही. त्यासाठी सरकारचं राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल किंवा मॉडेल स्कूल योजना असेल, अनेक 2009मध्ये साक्षर भारत अभियानसारखे कार्यक्रम असतील, या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य. भारतीय अर्थव्यवस्थेत आरोग्यविषयक मोठं आव्हान आहे. भारताची वाढती लोकसंख्या विचारात जर घेतली तर अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. अलीकडील काळामध्ये करोनासारखी जो व्हायरल इन्फेक्शन आहे ती सुद्धा एक जागतिक आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेली आहे. म्हणून अशा बदलत्या काळानुसार
आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी सरकारने तत्पर असणं किंवा त्या प्रकारच्या आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोचवणं ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तर या विविध प्रकारच्या समस्या विचारात घेत भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड चालू ठेवणं हे सुद्धा तितकंच प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आर्थिक पर्यावरण या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, समस्या असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.